आई, आपल्याला किचन मधली तयारी करायची होती ना? आपण जायचं आतमध्ये? हो हो, जाऊया ना. आई, काय चाललंय तुझं? खाणाखुणा करून मला काय सांगतेस तू? हो, आम्ही आलो हा जरा. आले आलेच. या तिघींचं काय चाललं असतं ना त्यांचं त्यांनाच माहिती. असो, मला सॉलिड उशीर होतोय, पटकन निघतोय. सॉरी, जाम काम आहे. सिद्धू रे, हे घे. अरे सावकाश सिद्धू, हे घे पाणी घे, पाणी घे, पाणी घे. थँक्यू थँक्यू थँक्यू. चहा घे. एक मिनिट. हे काय होतंय मला? सिद्धूला भेटण्यासाठी त्याने इथे माझ्यासोबत थांबावं यासाठी एवढी का बधीर होते मी? अशी का वागतेय मी? पूर्वी अगं काय चाललंय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थांब थांब थांब. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पूर्वी पूर्वी अगं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अगं पूर्वी 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 इतकं काही नाही झालं. ठीक आहे, रिलॅक्स. नाही तुला भागलं असेल. थांब. अगं नाही झालंय काही इतकं. सॉरी सॉरी सिद्धू, खरंच सॉरी. रिलॅक्स. किती वेळा सॉरी बोलणार तू? ठीक आहे. तसं याच दिवसभर गोंधळात चाललं आणि मलाही जरा घाईच आहे. आरामात नाश्ता कर. मला तसंही घाई आहे खूप. मी निघतो. ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. काही नाही झालं इतकं. आरामात. सिद्धू माझ्यासोबत ब्रेकफास्ट करायला थांबला. माझा हात भाजणार होता तर त्याने मला वाचवलं. माझ्यासाठी त्याने स्वतःचा हात भाजून घेतला. याचाच अर्थ त्याला माझी काळजी वाटते. बापरे, पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको. हा सिद्धू पण कमाल आहे, अजून आला कसं नाही? तर इथे कोणी ओळखीच्यानी पाहिलं तर पुन्हा त्यांना 10 उत्तर द्यावी लागतील. मी जाऊ का? नाही, पण सिद्धूने एवढं प्रेमाने सांगितलं की आज तो मला कामावर सोडेल, नेमकं मी निघायला आणि तो पोचायला, मग त्याला वाईट वाटेल. पण हा पोरगा पण कसा आहे ना. सॉरी 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 सॉरी. काय किती सॉरी उशीर. सॉरी पहिला दिवस आहे ना सिद्धू. मला मान्य आहे, मला मान्य आहे. हे बघ, आपण टेन्शन नाही आहे, कारण तुमच्या प्लॅनिंग नुसार आपण 1 तास आधी निघणार होतो. आता अर्धा तास आधी निघतोय, पण पोहोचणार आपण नक्की. बस काकू, तुम्ही फक्त असं हसत राहा. बाकी आज सिद्धिराज संपतराव गाड्या पडेल तुम्हाला त्वरित तात्काळ ताबडतोब कामावर पोहोचवतं की नाही बघा. आता बोलणं बंद कर आणि चल. सॉरी, चला. बसा बसा. बसू. हो, बसा बसा बसा. चल चल चल. चला. अरे सावकाश चालव बाबा. हो, हो, हा. हो, हो. तिथे हा. हा, बस 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 बस. बापरे,
रे किती भरधाव चालवलीस, पण त्यामुळे आपण वेळेत पोहोचलो रे. नाहीतर की धाकधूक सुरू झाली होती माझ्या मनात, पोचतोय की नाही म्हणून. काकू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम दणक्यात करायचं आपल्याला काम, सगळं छान होणार आहे. चल येऊ. हा नाही नाही नाही, एक मिनिट थांबा. ठीक आहे हे तुमच्या काय? अहो मी मंदिरात गेलो होतो ना, म्हणजे तुमचा कामाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून आणलं. ऑल द बेस्ट. येते हं? सांभाळून जा. तेव्हा आज लक्ष्मी काकूंच्या कामाचा पहिला दिवस आहे, सगळं छान होतं एकदम. तर त्या शस्त्राचं पूजन करा, हळदी कुंकू वाह द्यावं. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौतिकं करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम तुललितं कंठे च मुक्तावली. परत ते शस्त्र उचला आणि त्या ठिकाणी भूमिपूजन करा. त्याला खड्डापूजन म्हणतात. तर या ठिकाणी भूमिपूजनाचे विधी संपन्न झाले. झाला. अरे वा, नमस्कार. ऐका बरं, आपलं भूमिपूजन झालेलं आहे, तर तुम्ही दोघी घरी गेलात तरी चालेल. काय आईच्या पाया नको का पडायला? पडायचंच आहे. ये पटकन पड. त्याला कितीसा वेळ लागतो. राहा, तुम्हाला खूप आशीर्वाद. छान थँक्यू आई, थँक्यू आई. तुम्ही आलात, बरं झालं, बरं वाटलं. हा ना, घरी जाताना आधी आईला घरी सोड आणि मग तू घरी जा, बरं का. मला पण ऑफिसला जायचंय, कपडे बदलायचे आहेत. ती किती घाई करताय? इतका महत्वाचा दिवस आहे, आजही सुट्टी घेतली नाहीत तुम्ही. अगं कशी घेणार सुट्टी? सुट्टी घेतली असती तर घर झालं असतं का? समजावा जरा हिला. हा, आईला घरी सोड पहिलं. जा जा, चल, चप्पल घाला, चप्पल घाला. गुरुजी गुरुजी गुरुजी, धन्यवाद. ही घ्या तुमची दक्षिणा. माझं आवरलंय. राजवारीने व्यापार. हो हो, लवकर जा. या या, टाटा. चला येतो. हो, दंडाविषयी. अरे नमस्कार. हा, थांबा. राहू द्या. प्रसाद देत आहे. मला द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे. भूमिपूजन करायला बरे पैसे आले. अशी खोटं बोलून कामं होत नसतात मिस्टर संतोष. कोण खोटं बोलतोय? मी खोटं नाही बोलत आहे. खरंच पैसे नाहीत माझ्याकडे. आणि भूमिपूजनाला कसले पैसे लागतात? हा? हो, मग माझे लेबर तरी रिलीज करा. अहो, इतकी काय घाई आहे तुम्हाला? पैसे देणारच आहे ना मी. तर नाही आहेत माझ्याकडे पैसे. पैसे जसे येतील तसे लगेच तुम्हाला देऊन टाकतो. काय बोलताय साहेब? हा सगळा खेळ वाटतोय का तुम्हाला? अहो, इथे लोकांचे पगार करायचे आहेत मला आणि त्यासाठी पैसा लागतो. कुठून आणू पैसा मी? किती दिवस झाले नुसते देतो 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 म्हणून तंगवताय. नाही, तुम्ही तर पैसे देत नाहीच मला, पण माझी कामं अडकवून ठेवताय. अहो, तुमच्यामुळे मला दुसरी कामं घेता येत नाहीयेत. माझा किती लॉस होतो याची काही कल्पना आहे का तुम्हाला? अशा खोटारड्या माणसासोबत मला व्यवहार करायचाच नाही. नकोय मला तुमचं काम. हो साहेब, साहेब असं काय करताय? हो, तुम्हालाच बांधायचंय ना माझं घर. म्हणजे मी मटेरियलसाठी पैसे दिलेत की नाही तुम्हाला? आता पैसे नाही आहेत माझ्याकडे. थोडा वेळ वाढवून द्या. अहो, अजून किती वेळ? अहो, तुमचं मटेरियल घेऊन ठेवलंय मी, वापरलं नाही ना, वाया जाईल ते. तुम्हाला अजून किती मुदत हवी आहे सांगा? आठवडाभर. आता यापुढे मी वेळ वाढवून मागणार नाही. हे शेवटचं. आठवड्याभरात तुम्हाला पैसे देतो. खरंच. ठीक आहे, ही वेळ खरंच शेवटची. आठवड्याभराच्या आत जर मला पैसे मिळाले नाही ना, तर तुमचं काम तर सोडा, ऍडव्हान्स सुद्धा परत देणार नाही मी. लक्षात ठेवा. हे घ्या, ठरल्याप्रमाणे आपले पैसे. ठीक आहे, चल निघतो. हे घ्या. हे काय? आज माझा वाढदिवस आहे. अरे वा,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. घ्या ना. पण ऍक्च्युली मी गोड खात नाही. बरं. चालेल, मी निघतो. बघा, आमच्याकडे या कामासाठी आधीच 3 बायका आहेत. आता तुम्हाला जर हे काम हवं असेल तर तुम्हाला या तिघींपैकी एकीच्या पोटावर पाय देऊन हे काम मिळवावं लागेल. बघा, तुम्हाला स्वतःला सिद्ध करता येत असेल तर करा. नमस्कार. माझं नाव लक्ष्मी दळवी. हे बघा, आत्ता जे साहेब बोलले ना, मला कोणाची नोकरी जायला नको आहे खरंच. पण आत्ता ना मी खूप अडचणीत आहे हो. अडचण प्रत्येकाला असते. कुणी हाऊस म्हणून काम नाही करत. तुमचं बरोबर आहे, पण मी खरंच अडचणीत आहे हो. माझ्या मिस्टरांची ना अचानक नोकरी गेली. आत्ता त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. म्हणजे दिवसभराचं काम मिळू शकतो, पण मला ते नाही जमणार करायला. सकाळी सगळं घरचं करून ना दुपारी असेल ना असंच काम हवंय मला, आणि हे अगदी तसंच आहे. हेच काम माझ्यासाठी योग्य आहे. म्हणून मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते की तुम्ही काही मदत करू शकत असाल तर. ठीक आहे मावशी, मी नोकरी सोडायला तयार आहे. खरंच? पण माझी एक अट आहे. या बदल्यात तुम्ही मला दुसरीकडे दिवसभराची नोकरी मिळवून द्याल का? दिवसभराची ना? हो हो, म्हणजे प्रयत्न तर करूच शक. 2 मिनिटं दे मला. 2 मिनिटं दे. 2 मिनिटं. काकू. हा काकू, बोला ना, कसं चाललंय काम? सिद्धू, ऐक ना बाळा, मी आता इथे आहे ना, तर इथे माझं काम होईल, पण तुझी मदत हवी आहे मला. नाही काकू तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. त्या टाइमना काम द्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे? पण हे बघ, माझ्यासाठी ती मुलगी नोकरी सोडते. तिला या पगाराची किंवा थोड्या जास्त पगाराची नोकरी मिळवून द्यायला पाहिजे आपण. काकू तुम्ही निश्चिंत राहा. त्या ताईंना काम मिळवून दिलं तसं समजतो. ठीक आहे? मी येतोच तिकडे लगेच. त्या ताईंना फक्त बाहेर उभं राहायला सांगा. ओके? बरं, ठीक आहे, ठेवते. हा, माझा मित्र आहे ना, तो तुला दिवसभराची नोकरी आजच मिळवून देईल. तो आता येणार आहे इथे गेट पाशी. तू जा, तो नक्की तुझं काम करेल. नक्की ना? हो हो, नक्की. आता येणार आहे तो. हा, अगं ऐक ना, तुझे मनापासून आभार. हा, देवा, तुझे खूप खूप उपकार. सगळं कसं जुळवून आणतोयस तू. कठीण आहे ना? हो ना, मी पण नवीनच बघते हा प्रकार.
साहेब बघा किती कोणा घातल्यात. माझी रिक्षा कुठे गेली आणि इकडची एकही रिक्षा दिसत नाहीये. आता तर सगळ्या रिक्षा इथेच होत्या. गेल्या कुठे? अरे अरे श्रीनिवास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे धन्यवाद धन्यवाद. हॅपी बर्थडे श्रीनिवास. थँक्यू रे थँक्यू व्हेरी मच. वाढदिवसाच्या खूप अरे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काय सगळं रे. अरे नाही पार्टी द्यावं लागेल म्हणून वाढदिवसाबद्दल सांगितलं नाही आम्हाला. अरे काहीतरीच काय बोलतोय. असं नाही रे. तसं नाहीये मग कसं आहे. अरे पार्टीचं बघू नंतर आधी आमचं सरप्राईज कसं वाटलं ते सांग. अरे एक नंबर. खरं सांगू आता काय बोलायचं तेच मला सुचत नाही. अरे तुम्ही हे एवढं सगळं केलंय खरंच भारावून गेलो रे मी. एक नक्की मी खूप खूप नशीबवान आहे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्यूचं ठीक आहे. आम्हाला पार्टी द्यावं लागेल. पार्टी. हा हो पार्टी पाहिजेच. हा हो पार्टी पाहिजे बरं का. अरे बापरे सगळ्यांना पार्टी द्यायची म्हणजे 2-3 हजार सहज जातील. मालकाला द्यायच्या पैशांचं गणित चुकेल. आता काय करावं. हे बघा पार्टीचं नाव काढल्यावर चेहरा पडलाय. अरे श्रीनिवास जसा तू रिक्षा चालवतो ना तसं आम्ही पण रिक्षा चालवतो. पैसा कमवण्यासाठी किती भाडी मारावी लागतात हे आम्हाला माहिती रे मित्रा. ए पार्टी पाहिजे ऐकल्यानंतर लगेच पैसे जुळाजुळ सुरू केलीस ना. काय तू पण. अरे आपली पार्टी म्हणजे काय. नाक्यावरचा झणझणीत वडापाव आणि कडक चहा. आता ही तर पार्टी द्यायला जमल ना तुला. अरे नक्की अगदी नक्की जमेल. अरे त्रास नका देऊ रे मला. इकडे काम करा. इकडे ऑर्डर तुमच्या पूर्ण होत नाहीये आणि मला कॉल करत बसताय. काम करा त्यापेक्षा. साहेब 200 पोळ्या झाल्या. हा मी बघितलं तुमचं काम. इतर बायकांपेक्षा तुमचं काम फास्ट. साहेब ते 200 पोळ्या केल्या. कमी वेळात जास्त काम केलं म्हणून जास्त पैसे देतो. नाही तुमच्या कामाचेच पैसे देतोय. बक्षीस म्हणून देत नाही. आणि मला कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाही. साहेब तुमचे खूप खूप आभार. उद्या दुपारी येऊ ना. ठीक आहे या तुम्ही. पुन्हा आभार. लक्ष्मी अगं मी आता तुला बोलवणारच होतो. बरं झालं तू आलीस. ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. पण मला शब्द द्या तुम्ही माझ्यावर रागावणार नाही चिडणार नाही. अगं हे सगळं तर मी तुला सांगणार होतो. मला तुझ्याशी सांग. नाही आधी मला बोलू द्या. नाही ऐक ना जरा मला बोलू दे ना आधी. मला बोलायचंय का काहीतरी तुझ्याशी. अहो मला पण बोलायचंय. लक्ष्मी अगं मला बोलायचंय ते खूप महत्वाचं आहे म्हणून. माझं बोलणं हे महत्वाचंच आहे. हो अगं मला असं नका ना करू. मला बोलू द्या. बरं बोल काय 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 बोलायचं. एक
एकच मिनिट. पैसे माझ्या पहिल्या कमाईचे आहेत. अहो, आज ना मी एका ठिकाणी काम सुरू केलंय. आज त्याचा पहिला दिवस होता. त्याचेच पैसे आहेत हे. काम काय काय बोलतेस तू? कसलं काम? मला ना एका खानावळीत काम मिळालंय पोळ्या लाटण्याचं. आज ना मी 200 पोळ्या लाटल्या बघा. शेपोळ्याला अगं तू लक्ष्मी, मला काही कळत नाहीये. का करतेस तू हे काम? काय गरज आहे? का नाही काम करू शकत मी? इतकी वर्ष हे घर तुम्ही एकट्याने सांभाळताय ना. आणि मुख्य काय माहितीये का, दुपारी खूप वेळ असतो माझ्याकडे. काही कामच नसतं करायला. मुळात हल्ली काय होतं ना, सगळी कामं वीणाच करते, मला काही करूच देत नाही. मग मी विचार केला की नुसतं घरात बसून काय होतंय ना. मग मी म्हणजे मला काय वाटलं की त्यानिमित्ताने थोडी अंगाची हालचाल होईल आणि घरात 4 पैसे आले तर काय हरकत आहे, नाही का? काय झालं हो? रागावलात? आवडलं नाही तुम्हाला हे? चिडलात तुम्ही माझ्यावर आता? नाही, अजिबातच नाही लक्ष्मी. काहीतरीच काय बोलतेस तू? रागवेन कशाला? उलट मला तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतं लक्ष्मी. तुला जे काही बोलायचं असतं ना, जे काही तुझ्या मनात असतं ते तू असं मोकळेपणानं सांगून टाकतेस ग. मला जे काही तुला सांगायचं ते सांगताच येत नाही मला. म्हणजे हिम्मतच होत नाही ग माझी सांगण्याची तुला. आज वाटतंय की तू मला समजून घेशील. लक्ष्मी, गेला महिनाभर रोज सकाळी मी घरून कामावर जातो असं सांगून निघतो खरं, पण तुला वाटतंय ती नोकरी आता मी नाही करत. दोन महिन्यांपूर्वी कंपनीने मला कामावरून काढून टाकलं. ती नोकरी गेली माझी. खरंच सांगतो, मला तेव्हाच तुला सगळं सांगायचं होतं ग, पण हा धक्का तुला सहन नाही करता येणार असं वाटल्याने मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली. नोकरी गेल्यानंतर महिनाभर रोज सकाळी मी घरून निघायचो आणि भटकत राहायचो ग इथे तिथे. दिवसभर कुठे एखाद्या बागेत किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन बसायचो, वेळ काढायचो आणि संध्याकाळी घरी परत यायचो. काही कळतच नव्हतं ग मला काय करावं, काही सुचतच नव्हतं. आणि अचानक एक दिवस मला सदा भेटला. रिक्षा चालवून मी माझ्या दोन्ही मुलांची शिक्षण पूर्ण केली. आज दोघंही परदेशात सेटल आहेत. आणि त्यानं मला ही कल्पना सांगितली रिक्षा चालवण्याची. तू म्हणाला की अरे जर तुला रिक्षा चालवता येत असेल तर तू हा व्यवसाय का नाही करत आहेस? श्रीनिवास, तुझं जर खरंच ठरलं असेल ना, आत्ता चल. आत्ता मी तुला एका अशा गृहस्थाकडे घेऊन जातो ना, त्याचं जर शिफारस पत्र मिळालं तुला लगेच भाड्यावर रिक्षा मिळेल. लक्ष्मी, तुला आठवतंय एकदा चुकून माझा रिक्षाचा बिल्ला मी तुझ्या हातात दिला होता? तेव्हा तू मला विचारलंही होतंस आणि मी तुला खोटं सांगितलं की तो बिल्ला सदाचा आहे म्हणून. सदाचा आहे आपला सदा ग. खरं तर माझाच होता तो बिल्ला लक्ष्मी. अगं तेव्हाही मी तुला नाही खरं सांगू शकलो, पण आता या व्यवसायात बऱ्यापैकी रुळलोय मी. गेला महिनाभर रिक्षा चालवतोय
कमाईही बऱ्यापैकी होतीये, सगळं ठीक चाललंय. पण सतत तुझी काळजी असते ग मनात. तू म्हणशील की एवढी जर तुझी काळजी वाटते तर मग खोटं का बोललो तुझ्याशी, खरं का नाही सांगून टाकलं. सांगितलं ना तुला, अगं हिम्मतच नाही झाली माझी. आणि तुझ्याशी खोटं बोलतोय, इतके दिवस खोटं बोलतोय, ही सल रात्रंदिवस मनाला खात होती. खूप घुसमट व्हायची ग माझी. असं एकटं एकटं वाटायचं आणि खूप अस्वस्थ व्हायचो मी. असं वाटायचं की तुला मिठीत घ्यावं, जवळ घ्यावं, सगळं सांगून टाकावं, मोकळं व्हावं रडून. पण आज तू इतक्या मोकळेपणानं माझ्याशी बोललीस, तुझ्या मनात जे काही होतं ते मला सांगून टाकलंस. आणि म्हटलं अरे इतकी समजूतदार आहे आपली बायको, ती आपल्याला नक्की समजून घेईल. माझ्या मनाची घालमेल तिला नक्की समजेल. तुम्हाला एक गंमत माहितीये, तुमचं हे सत्य मला आधीच कळलं होतं. काय? पण कसं लक्ष्मी? अहो गेले काही दिवस ना. नमस्कार मॅडम. नमस्कार. वर्कशॉप बंद झालंय का? वर्कशॉप 6लाच बंद झालं ओव्हर टाइम करणारी माणसं आतच आहेत का? आणि कोणी ओव्हर टाइम साठी थांबलं नाही आज. अहो कुठे आहात तुम्ही? मी ना आता निघतोच आहे वर्कशॉप मधनं. काय झालं लक्ष्मी, आज एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी द्यायची होती. खरं सांगते, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, त्यामुळे खूप वाईट वाटलं होतं मला. असं वाटलं होतं की माझं काहीतरी चुकतंय. स्वतःलाही दोष दिला आणि थोडंसं तुम्हालाही. पण मग माझ्या लक्षात आलं की तुम्ही इतके कष्ट घेताय. कोणासाठी? माझ्यासाठीच ना, आपल्या कुटुंबासाठीच ना. आणि मग मला माझीच चूक लक्षात आली. तुमची सहचारिणी म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही. आणि मग मी ठरवलं, नाही, निवास जर एवढं करताय तर मी हरून कसं चालेल. मलाही त्यांच्याबरोबर जिद्दीने उभं राहून या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागणार. मग काय, दुसऱ्या दिवशी सिद्धूच्या मदतीने नोकरी शोधायला बाहेर पडले आणि देवाच्या कृपेने पटकन नोकरीही मिळाली. हे त्याच कामाचे पैसे आहेत. तुम्ही बोला ना. काय बोलू मी यावं लक्ष्मी. अगं माझं नशीब थोड म्हणून तुझ्यासारखी बायको मला मिळाली. खरं सांगतो, माझी अचानक नोकरी गेली, कंपनीने काढून टाकलं कामावरून. तुला खूप काळजी वाटेल म्हणून ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली. नंतर रिक्षा चालवायला लागलो, नोकरी गेली तेव्हाच मला सगळं सांगायचं होतं. मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली. रिक्षा चालवायला लागलो, फक्त मनात एवढंच होतं की माझ्या लक्ष्मीला त्रास नको. खरंच इतका करते ती घरासाठी, तिला माझ्यामुळे अजून काळजी नको वाटायला. पण तुला हे सगळं जेव्हा कळलं तेव्हा सुद्धा न खचता शांतपणे तू धीरानं सगळ्याला सामोरी गेलीस. आणि आता तर माझ्या बरोबर माझी सहचारिणी म्हणून तू तू हे करतेस लक्ष्मी. आपण वेगळे आहोत का? लक्ष्मी आणि श्रीनिवास एकच आहे. मला कधी असं अंतर देऊ नका, असं परख करू नका. काय बोलतेस तू लक्ष्मी? कुठल्याही संकटात आपण एकत्र आहोत, एक आहोत आणि सगळ्या गोष्टींना आपण एकत्र सामोरं जाणार आहोत. जाणारच आहोत, पण असं परत कधी बोलू नकोस आणि विचारही करू नकोस. अगं
ती माझी महिनाभरची कमाई. निवास, किती पटकन तुम्ही नवीन गोष्टीला सामावून घेतलंय. या वयात येऊन आयुष्यात इतका मोठा बदल किती सहजपणे तुम्ही स्वीकारला. तुमचं इतकं कौतुक वाटतंय ना मला. लक्ष्मी, माझ्या मनावरचं ओझं उतरलं खरंच. खरंच मोकळं वाटतंय मला, खूप मोकळं वाटतंय. पैसे पैसे हे पैसे कोणाचे आहेत? कोणाचे म्हणजे? यांच्या हातात आहेत त्यांचेच. त्यांचे आहेत का माझे आहेत? अरे मेडायस का तू? काय बोलतोयस तू? अरे तुझे बाबा अजूनही नोकरी करतात, माहितीये ना तुला. संतोष, कष्टाची कमाई आहे माझी. खूप मेहनत केली आहे मी हे पैसे मिळवायला. तर काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू. माझे पैसे हरवलेत. अरे काय बोलतोयस तू? कुठले पैसे हरवलेत? आई बाबा जान्हवी जयंत आले, बाहेर या लवकर. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. आणि बाहेर पाहुणे आहेत आता, तेव्हा जरा गप्प बस. हा विषय काढायचा नाही काही. चल लक्ष्मी, चल. माझेच पैसे असणार आहेत, माझ्यापासून लपवतायत. माझे पैसे घेतले त्यांनी. जयंत, जानू, कसे आहेत रे दोघं? कसे आहात? एकदम मजेत आहे. हॅपी बर्थडे बर्थडे बॉय. जानू, बर्थडे बॉय काय, बर्थडे मॅन तरी म्हण. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू, थँक्यू. अरे अरे असं बस सुखी बस राहा. बस बस. आज बाबांचा बर्थडे आहे, यासाठी सकाळपासून जानू इतकी एक्साइटेड आहे की विचारूच नका. हो ना, बाबांच्या बर्थडेची एक्साइटमेंट बघून जयंतने माझ्यासाठी ही नवीन साडी आणली. अरे वा, खूप सुंदर साडी आहे बाळा. अरे हे बरं आहे. वाढदिवस माझा आणि गिफ्ट तुला. हं? बाबा चला सगळे, अय्या अय्या, इट्स केक टाइम. आई किती सुंदर. वाव, किती छान अरे. आहे अहो, ते. हे बघ. हो. बाबा, हं? आणि हा स्पेशल केक तुमच्यासाठी कुणी आणलाय माहितीये? कोणी ग? तुमच्या लाडक्या धाकट्या लेकीनी. जानू, तू आणलाय सखी? आपल्या जानूची पसंती नेहमीच चांगली होती, नाही का? खूप छान. पण चला आता केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. माझी खोली. माझी ट्रॉफी. जानू, काय ग आजी? काय ग? ये. कसं वाटतंय स्वतःच्या खोलीत येऊन? अगं काय सांगू तुला, खूप भारी वाटतंय. हो ना. बस 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 बस, इथे आजी शेजारी बस.
आणि आजीशी गप्पा मार. बोल, काय म्हणतेस? मी म्हातारी काय म्हणणार. तू सांग, तुझा संसार कसा चाललाय? सुखी आहेस ना? आजी सारखं असं का विचारते मला? आजी अगं असं काय करतेस? तू गेल्या वेळेस मला साखरपुड्याच्या दिवशी भेटली होतीस तेव्हाही मी तुला सांगितलं होतं माझा संसार उत्तम सुरू आहे. जयंत माझी खूप काळजी घेतो, मला अगदी सुखात ठेवतो तो. खरं बोलतेस ना बाळा? हो अगं आजी, पण तू मला सांग, तू का मला सारखा सारखा हा प्रश्न विचारतेस? नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे? अगं तसं नाही, तू मला सारखी सारखी भेटत नाहीस ना, मग आजी म्हणून मला तुझी काळजी वाटते, मग विचारायला नको? आजी अगं, जयंत खूप छान काळजी घेतो माझी, मला ना अगदी सुखात ठेवतो, माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तो. जयंत तुला त्रास देत नाही ना? अजिबात नाही, उलट तो माझी एवढी काळजी घेतो, माझे हवे तेवढे लाड करतो, अगदी फुलासारखं जपतो तो मला. या आजींचा काय प्रॉब्लेम आहे? यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. जरा जास्तच चौकशा चालू आहे त्यांच्या. मग ठीक आहे, ती मंगल आपली काहीतरी बरळत असते. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती, असं होतं बघ माझं. काही असू दे, माझ्या नातीचा संसार सुखात चाललाय हे ऐकून माझं मन अगदी भरून गेलं बघ. आता भावनाचं लग्न झालं का मी काशी यात्रेला जायला मोकळी. अगदी आजी, माझा संसार उत्तम सुरू आहे, तू निश्चिंतपणे आता काशी यात्रेला जाऊ शकतेस. पण आता त्याआधी बाहेर जाऊयात, सगळे वाट बघत असतील आपली. चल चल, ये सावकाश. अगं तू बस, मी जाईन माझी बस. अरे जानू आता आहे. अच्छा, तुम्ही बोलत होता का? मग please बसा ना. नाही, आमचं झालं बोलणं, तुझा. ठीक आहे. जानू, ऑल ओके? आजी काय म्हणत होत्या? काही नाही अरे, असंच नुसत्याच गप्पा सुरू होत्या आमच्या. नाही, त्यात काय काशी यात्रेबद्दल असं काहीतरी म्हणत होतं, म्हणजे मी येता येता ऐकलं. अरे गेले कित्येक वर्षांपासून तिची इच्छा आहे तिला काशी यात्रा करायची. म्हणजे आईबाबांनी ते भ्रमंती ट्रॅव्हल्स आहे ना, तिथे ॲडव्हान्स पण भरला होता. तेच सांगत होती ती. ओके. भावनाताई, जयंत, अरे भावनाताई बोलवते. आलेच मी. हो ताई, आले. हॅलो, भ्रमंती ट्रॅव्हल्स? हां, श्रीनिवास जळवेंनी काशी यात्रेसाठी काहीतरी ॲडव्हान्स दिले होते ना? किती बॅलन्स राहिला आहे? जयंत, माझ्या वाढदिवसाकरता तू मुद्दाम वेळात वेळ काढून इथे आलास त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. बाबा, तुम्ही आभार का मानताय? मला उलट खूप आवडलं इथे येऊन. पेरेंट्सचा बर्थडे सेलिब्रेट करणं ही कॉन्सेप्ट माझ्यासाठी खूप नवीन आहे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे माझं बालपण कसं गेलं. पण जानूशी लग्न झालं आणि त्यानंतर पहिला बर्थडे मी तिचा सेलिब्रेट केला आहे. तुमच्याही या बर्थडेच्या सेलिब्रेशनमध्ये मी एक भाग होऊ शकलो, ह्याचा मला खूप आनंद आहे बाबा. जयंत, अरे तू किती बिझी असतोस, तुझे किती व्याप आहेत मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे अगदी आवर्जून तू आज इथे आलास, खूप बरं वाटलं. ऑफकोर्स येणार बाबा, तुम्ही तर मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं, ते म्हणजे जानू. आणि त्यासाठीच
मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट? गिफ्ट? अरे जयंत, काहीतरी काय? हे बघ, तुझ्याकडून मी काहीही घेणार नाहीये. अरे आज तुम्ही दोघं इथे आलात, हेच माझ्याकरता सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बाबा, हे गिफ्ट खूप खास आहे, त्यामुळे प्लीज नाही म्हणू नका. जानू, जयंत, अरे प्लीज. थँक्यू. अरे काय आहे हे? बघा ना बाबा. आओ, काय झालं? काय? जयंत, या कंपनीतला 15% हिस्सा माझ्या नावावर केलास? काय? भैया, नाही जयंत, जयंत, हे गिफ्ट मी नाही स्वीकारू शकत. पण का बाबा? जावई बापू, अहो ते बरोबर बोलताय. नाही म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून आला हेच खूप आहे, पण इतकी मोठी भेट नाही स्वीकारू शकत आम्ही. आणि मी पण तुम्हाला आई बाबाच मानतो आई, आणि आई बाबांसाठी मी एवढंच केलंय. अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ही खरंच नाही स्वीकारू शकत.